नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे आपल्या विश्वासू माहितीपूर्ण युट्यूब चॅनल खबर लाईट मध्ये. मित्रांनो, व्हॅलेंटाईन डे नुकताच पार पडला आणि या दिवशी सर्वात जास्त कोणती गोष्ट भेट म्हणून दिली जाते? हो, गुलाब. काहींना एक गुलाब मिळतो, काहींना बुके मिळतो आणि काहींच्या घरी तर गुलाबांची फुलं अजूनही ठेवलेली असतात. पण एक प्रश्न विचारते, ही गुलाबाची फुलं फक्त सजावटीसाठीच आहेत का, की त्यामध्ये सौंदर्य आणि आरोग्याचं एखादं नैसर्गिक रहस्य लपलेलं आहे? आयुर्वेद आणि नैसर्गिक सौंदर्य उपचार सांगतात, गुलाब हा फक्त प्रेमाचं प्रतीक नाही, तर केस आणि त्वचेसाठी एक नैसर्गिक उपचार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत गुलाबाच्या पाकळ्यांपासून घरच्या घरी हेअर डाय कशी बनवायची, केमिकल डाय पेक्षा हा पर्याय कसा वेगळा आहे, गुलाब केसांसाठी का फायदेशीर आहे आणि योग्य वापर केला तर काय परिणाम दिसू शकतात. म्हणून आजचा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की पहा. नॅचरल हेअर डाय का ट्रेंड मध्ये आहे? आजकाल अनेक महिलांना एक समस्या जाणवते, केस रंगवायचे आहेत पण केमिकल डाय वापरण्याची भीती वाटते, कारण केस कोरडे होतात, केस गळती वाढते, स्काल्प इरिटेशन होते. म्हणूनच लोक नैसर्गिक पर्याय शोधत आहेत आणि गुलाबाच्या पाकळ्यांपासून तयार होणारा हलका नैसर्गिक रंग हा सध्या लोकप्रिय होत चाललेला आहे. कारण हा रंग पार्लर सारखा गडद नसतो, पण केसांना हलकी लालसर किंवा गुलाबी झाक देतो. विशेषतः फिकट केस, सुरुवातीचे पांढरे केस किंवा सॉफ्ट टिंट हवा असेल त्याच्यासाठी हा उत्तम पर्याय ठरू शकतो. हेअर डाय बनवण्यासाठी लागणारे साहित्य बघा. आता सर्वात महत्वाचा भाग, तयारी. तुम्हाला लागेल 2 कप लाल गुलाबाच्या पाकळ्या, एक मध्यम आकाराचं बीटरूट किसलेलं, 1 कप पाणी, 1 चमचा लिंबाचा रस, ऐच्छिक, थोडी हिना किंवा मेहंदी. इथे एक गोष्ट लक्षात द्या, फक्त गुलाब वापरल्याने रंग खूप हलका येतो. बीटरूट नैसर्गिक रंगद्रव्य वाढवण्यासाठी मदत करतं. हेअर डाय तयार करण्याची पद्धत आता स्टेप बाय स्टेप समजून घेऊया. एका पातेल्यात पाणी घ्या, त्यामध्ये गुलाबाच्या पाकळ्या टाका, किसलेलं बीटरूट घाला, मंद आचेवर उकळायला ठेवा. हे मिश्रण तोपर्यंत उकळवा जोपर्यंत पाण्याचा रंग गडद लाल होत नाही आणि पाणी अर्ध उरलं की गॅस बंद करा. यानंतर मिश्रण पूर्ण थंड होऊ द्या. थंड झाल्यावर ते व्यवस्थित गाळून घ्या. आता तयार झालेल्या अर्कामध्ये लिंबाचा रस मिसळा. लिंबामुळे रंग केसांवर चांगला सेट होण्यास मदत होते. केसांवर कसं लावायचं? हा अर्क तुम्ही 2 पद्धतीने वापरू शकता, स्प्रे बॉटलने किंवा कापसाच्या मदतीने. मुळांपासून टोकापर्यंत लावा, 1 ते 2 तास तसंच ठेवा आणि त्यानंतर साध्या पाण्याने केस धुवा. पहिल्याच वापरात हलकी शाईन आणि टिंट दिसू शकते. रंग जास्त टिकवण्यासाठी स्पेशल टिप, जर तुम्हाला रंग थोडा गडद हवा असेल तर या अर्कामध्ये मेहंदी भिजवून ठेवा. लोखंडी भांड्यात भिजवल्यास रंग अधिक डीपन होतो. मित्रांनो, आतापर्यंत आपण गुलाबाच्या पाकळ्यांपासून नैसर्गिक हेअर डाय कशी तयार करायची हे सविस्तरपणे समजून घेतलं. पण आता सर्वात महत्वाचा प्रश्न, गुलाब केसांसाठी इतका फायदेशीर का मानला जातो? फक्त रंग देण्यासाठीच नाही, तर केसांच्या संपूर्ण आरोग्यासाठी गुलाब एक नैसर्गिक टॉनिक म्हणून काम करतो. चला एक एक फायदा समजून घेऊया. फायदा नंबर 1, नैसर्गिक कंडिशनर. अनेक वेळा केस धुतल्यानंतर केस कोरडे आणि रफ वाटतात. याचं मुख्य कारण म्हणजे केसांमधील नैसर्गिक ओलावा कमी होणं. गुलाबाच्या पाकळ्यांमध्ये नैसर्गिक मॉइश्चरायझिंग गुणधर्म असतात. जेव्हा गुलाबाचा अर्क केसांवर लावला जातो तेव्हा केसांना हायड्रेशन मिळतं, ड्रायनेस कमी होतो, केस मऊ आणि रेशमी वाटतात. विशेष म्हणजे केस जड किंवा चिकट होत नाहीत. फायदा नंबर 2, स्काल्प पीएच बॅलन्स. आपल्या टाळूची एक नैसर्गिक पीएच लेवल असते. केमिकल शॅम्पू किंवा प्रदूषणामुळे ही पातळी बिघडते. परिणाम, कोंडा, तेलकटपणा किंवा अत्यंत कोरडे केस. गुलाबाचं पाणी स्काल्पचं पीएच संतुलित ठेवण्यास मदत करतं. म्हणून केस ना जास्त तेलकट होतात ना जास्त ड्राय राहतात. फायदा नंबर 3, नैसर्गिक सुगंध आणि फ्रेशनेस. उन्हाळ्यात किंवा प्रवासानंतर केसांमध्ये घामाचा वास येणं सामान्य आहे. गुलाबामध्ये नैसर्गिक अरोमॅटिक कंपाऊंड्स असतात. यामुळे केसांमध्ये हलका सुगंध टिकतो, फ्रेशनेस जाणवते, आत्मविश्वास वाढतो.
कोणत्याही आर्टिफिशियल परफ्यूम शिवाय. फायदा नंबर 4, अँटीऑक्सिडंट्स प्रोटेक्शन. गुलाबामध्ये व्हिटॅमिन ए, सी, ई आणि बी ग्रुप घटक आढळतात. हे अँटीऑक्सिडंट्स केसांच्या मुळांचं संरक्षण करतात, विशेषतः धूळ, प्रदूषण, सूर्यप्रकाश यामुळे होणाऱ्या नुकसानापासून केस वाचतात. फायदा नंबर 5, स्काल्प कुलिंग इफेक्ट. उन्हाळ्यात अनेकांना टाळू गरम होणं, जळजळ किंवा खाज जाणवते. गुलाबाचा हेअर मास्क लावल्यानंतर स्काल्पला नैसर्गिक थंडावा मिळतो. हा कुलिंग इफेक्ट इरिटेशन कमी करतो, आराम देतो, स्काल्प शांत ठेवतो. फायदा नंबर 6, ब्लड सर्क्युलेशन सुधारणा. जेव्हा गुलाबाचा अर्क स्काल्पवर लावून हलका मसाज केला जातो तेव्हा रक्ताभिसरण सुधारतं. रक्ताभिसरण सुधारलं की केसांच्या मुळांना पोषण मिळतं, ग्रोथ इन्व्हायरमेंट सुधारतं आणि केस मजबूत होतात. इथे एक महत्वाची गोष्ट स्पष्टपणे समजून घ्या. ही पूर्णपणे नैसर्गिक हेअर डाय आहे, म्हणून पहिल्याच वापरात पार्लर सारखा गडद रंग मिळणार नाही. नैसर्गिक उपाय हळूहळू परिणाम देतात. जर आठवड्यातून 1-2 वेळा वापर केला तर काही वापरानंतर हलकी लालसर झाक दिसू शकते. कन्सिस्टन्सी इथे सर्वात महत्वाची आहे. किती वेळा वापरायचं सोपं गाईडलाईन. हेअर टिंटसाठी आठवड्यातून 1 वेळा, हेअर केअर साठी 10 दिवसातून 1 वेळ. अति वापराची गरज नाही. नॅचरल वर्सेस केमिकल, छोटासा फरक. केमिकल डाय लगेच रंग देते पण डॅमेज होण्याची शक्यता असते, तर नैसर्गिक डाय हळूहळू परिणाम देतं पण लॉंग टर्म केअर देतं. म्हणून निवड तुमच्या गरजेनुसार करा. मित्रांनो, निसर्ग आपल्याला अनेक गोष्टी देतो पण आपण त्यांचा उपयोग विसरतो. गुलाब फक्त प्रेम व्यक्त करण्यासाठी नाही तर स्वतःची काळजी घेण्यासाठी सुद्धा आहे. महागडे ट्रीटमेंट करण्याआधी घरातील साधे नैसर्गिक उपाय कधी कधी जास्त प्रभावी ठरतात. छोट्या सवयी मोठे बदल घडवतात. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अशाच हेल्थ केअर माहितींसाठी आपल्या खबर लाईट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन माहितीसह. तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या केसांची काळजी घ्या. धन्यवाद.